आणि इथंच इथे रहस्य आतमध्ये जायचं म्हणजे ते एक छोटी। तर मित्रांनो कसे आज सगळे आहो तुम्ही ठीकच असाल। तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे कारण आपण आज कानिफनाथला जाणार आहे। तर मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, नक्कीच आवडेल। आणि आपण कानिफनाथला जाणार आहे त्या ठिकाणी असं एक रहस्य आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला जाऊया। आपल्या ग्रुपचा एक मेंबर पण आलेला आहे रोहन। सकाळ सकाळी पोरांना काय होतं काय माहिती, आमचा एक मेंबर एकदा फोन लावला, वाजला होता फोन, दुसऱ्यांदा लावतो तर डायरेक्ट स्विच ऑफ। अरे धोखा दिया। आम्ही इथं पोहोचलेलो आहे, माग गाडी लावली पार्किंगला। आता करतोय ट्रेकिंग चालू, कानिफनाथला ट्रेकिंग आहे। मित्रांनो अर्ध्यापर्यंत पोहोचलेलो आहे आम्ही। अप्रतिम असा व्ह्यू बघायला भेटतो मित्रांनो आपल्याला आज। What is this place? तर मित्रांनो आमचा अर्धा ट्रेक तर कंप्लीट झालेला आहे। जे कोणी बिगनर असतात म्हणजे जे कोणी कधी ट्रेकिंग केलं नाही ते येऊ शकता इथं। मित्रांनो आम्ही पोहोचले मंदिरात, तुम्ही माझ्या मागे बघू शकता। एक नंबर मंदिर आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतोच। आणि इथंच इथे रहस्य आतमध्ये जायचं म्हणजे ते एक छोटीशी चौकोन आहे, तिथून आतमध्ये जावं लागतं। No, seriously, what is this place? This is heaven. एक आदेश इथल्या परिसरात तर मित्रांनो एक नंबर वाटतो। बोलिये श्री शंभुदती गुरु गोरक्षनाथ जी। आम्हाला या सोबत येऊन खूप बरं वाटलेलं आहे। बोल ना अजय कानिफनाथ। सणावती ते इथं भेटला आम्हाला, भेटले भेटलं आम्हाला यश, देव पावले आम्हाला इथे, असं बोललो असतो मी। आमचं दर्शन झालं, आता आम्ही आलोय भेळ खायला। तर मित्रांनो आमचं ट्रेकिंग वगैरे झालेलं आहे, आता आम्ही चाललोय खाली। तर मित्रांनो इथे थोडा पाऊस चालू झालाय, थोडी धुकं पण यायला लागलेत, लय भारी वातावरण झालंय मित्रांनो। ओके तुम्हाला दिसत नसेल पण ही सगळी धुकं आहेत। तर मित्रांनो फायनली आम्ही खाली आलोय, लय भारी मजा आली। तुम्ही पण या कधी जरा एकदा इथं। ट्रेक तर पूर्ण झाला, आम्ही घरी पण आलो। आणि मी जिथून आतमध्ये गेलो ना, तुम्ही बघितलंच असेल, तिथून आहे ना एकदम छोटीशी जागा आहे फक्त आपल्या कमरे एवढी आतमध्ये जाण्यासाठी। हा तिथं आतमध्ये जाण्यासाठी शर्ट काढावा लागतो, काय माहिती त्यांची काहीतरी प्रथा असेलच, मला पण माहित नव्हतं, तिथे गेल्यावरच मला पण कळलं। आणि फक्त माझ्यासारखीच लोक जाऊ शकतात असं तुम्हाला वाटेल, पण तिथून असं रहस्य आहे की किती जरी जाडा माणूस असला ना तो पण तिथून जाऊ शकतो असं म्हणतात। आणि माझ्यासमोर पण असं एक जण गेला, खूप जाड माणूस होता, तो पण आतमध्ये गेला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा। तर मित्रांनो भेटूया अशाच नव्या एका व्हिडिओमध्ये। बाय, बहुत बहुत धन्यवाद।